नमस्कार, मी शुभांगी कुलकर्णी, वीणा उद्यमची उद्योजिका आहे। मी हा व्यवसाय या गोष्टींसाठी स्वीकारला की पूर्णपणे महिलांचं सक्षमीकरण करणं हा माझा मुख्य उद्देश आहे। तर माझी प्रोडक्ट त्या दृष्टीने अशी आहेत की ऑटोमोबाईलचे डिझेल इंजिनशी संबंधित 5 प्रकारचे प्रोडक्ट आम्ही बनवतो। माझ्या सहकारी ह्या संपूर्णपणे सगळा स्टाफ माझा महिलांचा आहे आणि त्यांचं सक्षमीकरण करणं हाच माझा मुख्य उद्देश आहे। माझ्या व्यवसायाची सुरुवात करण्यामागचा उद्देश माझा हा महिलांचं सक्षमीकरण हाच होता। त्यामुळे मीही अशा पद्धतीच्या एका कंपनीत काम करत होते। ते काम करत असताना माझ्या डोक्यात विचार आला की आपल्याबरोबर जर या ज्ञानाचा उपयोग करून आणखीन काही महिलांचं जर आपल्यामुळे चांगलं पुढे मार्गदर्शन त्यांना मिळून त्यांना काहीतरी हातभार लागत असेल तर हा विचार माझ्या मनात आल्यावर आम्ही घरी थोडीशी माझ्या मिस्टरांशी मी चर्चा केली। हा व्यवसाय सुरू करण्यामध्ये अजून एक गोष्ट अशी सांगायची तर माझ्या मिस्टरांची टेक्निकल साईड तर आहेच, पण त्याशिवाय माझे एक सहकारी आहेत योगेश बर्वे म्हणून, त्यांनी ते माझे टेक्निकल साईड पूर्णपणे खंबीरपणे सगळी सांभाळतात आणि तिथले सगळे जे काही प्रश्न काय क्युरीज असतील त्या सगळ्या ते व्यवस्थितपणे पार पाडतात। तर त्याच्या मागे आणखीन एक मला गोष्ट अशी सांगायची आहे की माझ्या मिस्टरांच्या म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या पुरुषाच्या मागे एखादी स्त्री खंबीरपणे उभी असते, पण आमच्याकडे ॲक्च्युली उलट आहे की माझ्या पाठीमागे माझे मिस्टर अतिशय खंबीरपणे उभा असल्यामुळे मी या व्यवसायात पडून माझ्याबरोबर 4 महिला सहकारी घेऊन मी हा व्यवसाय चालू करू शकले। आम्ही व्यवसायाच्या अनुषंगाने येणारं बँकिंग हे जे काही क्षेत्र आहे त्याचा आम्ही वापर 100% ऑनलाईन बँकिंगनेच करतो। पण त्यासाठी आता एक सहकारनगरला जनता सहकारी बँक आहे, पण तिथे एवढ्या दूर आम्हाला जाणं शक्य होत नाही, म्हणून त्यांच्या उत्तम सहकार्याने आम्ही ऑनलाईन बँकिंग सेवा ही 100% वापरतो आणि त्यांचं खूप उत्तम सहकार्य आम्हाला मिळतं। कारण जनता सहकारी बँक ही जनता सहकारी बँक आहे, पण त्याचा आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी इतका उत्तम अर्थ आहे की जनता सहकारी ही जनतेला सहकार्य करणारी आणि आपल्याबरोबर पुढे घेऊन स्वतःची आणि संपूर्ण जनतेची प्रगती साधणारी ही जनता सहकारी बँक आहे। त्यामुळे आम्हाला त्यांचं अतिशय उत्तम सहकार्य होतं। आर्थिक स्तरावरचं महिलांचं सक्षमीकरण जर म्हणायचं झालं तर एक महिला स्त्री ही म्हटलं की तिच्यात अंगभूतच हा गुणधर्म असतो, हा गुण असतो की ती पूर्वा आणि उर्वा ह्या दोन्ही गोष्टी तिच्यामुळे अंगभूत तिच्यामध्ये असल्यामुळे की त्या सगळ्या महिला ह्या माझ्या मते तरी असं आहे की त्या आर्थिक दृष्ट्या सुद्धा तेवढ्याच सक्षम होऊ शकतात। जे पण त्यांच्याकडे काही धन असेल, साठा असेल किंवा त्या रेग्युलर मधल्या जे काही इन्कम सोर्स असतील त्याच्यातलं ते थोडं पूर्वा संपूर्ण कुटुंबाची सक्षमपणे काळजी घेऊन त्या पुरवतात आणि त्याच्यातलं काहीतरी उरवून हे त्या बँकिंग हे करतातच। आमच्या इथे आम्ही अशा महिलांना म्हणजे काही महिला ह्या म्हणजे बऱ्यापैकी महिला ह्या येताना आमच्या इथे येताना त्यांचे विचार त्यांची सगळी वैचारिक बैठक ही घेऊन येतात। पण मला असं वाटतंय की आपण एक स्वावलंबी महिला बनवायची असेल तर त्यासाठी काय करावं लागतं हा संपूर्ण प्रयत्न आम्ही त्यांच्यासाठी करतो की त्यांना त्यांची वैचारिक बैठक हळूहळू त्यांना वेळ देत ती सुधारत नेऊन त्यांची आर्थिक पण स्थिती कशी स्टेबल होईल याकडे त्यांचे प्रश्न त्यांची सगळ्या अडचणी सोडवत त्यांना त्या बाजूला आम्ही घेऊन जातो आणि त्यांना आर्थिक सक्षम करायचा प्रयत्न करतो। आता आमच्याकडे काही महिला आम्ही घेताना की जसं जनरली आपण व्यवसायामध्ये बघत असताना की क्वालिफाईड फिजिकली संपूर्ण फिट असलेले असे लोक बघतो, काही इंजिनियर बघतो, काही सुपरवायझरसाठी सीट असतात त्यासाठी बघतो। पण अजून आम्ही एक गोष्ट अशी करतो की महिलांसाठीच ती खास करून, कारण की माझ्याकडे सगळ्या महिलाच आहेत, तर त्यासाठी म्हणजे थोडंसं विकलांग असलेल्या महिलांचा सुद्धा आम्ही विचार करतो की त्यांना स्वतःच्या पायावर तर उभं राहायचंय, पण त्यांना पूर्णपणे सुरक्षितता आणि त्यांचं आर्थिक पाठबळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही ह्या अशाही महिलांना आमच्यामध्ये समाविष्ट करून घेतो। आता हे सगळं माझा व्यवसाय आणि माझ्या स्टाफ बद्दलचं मी थोडंसं सांगितलं, पण आता व्यवसायाला जोडून अतिशय महत्त्वाची गोष्ट जी असते ती आर्थिक बाजू। यासाठी आम्हाला
छान उत्तम असं सहकार्य मिळालेलं आहे. ते जनता सहकारी बँकेचं अतिशय उत्तम सहकार्य मिळालंय. त्याच्यासाठी आम्हाला जे काही नेट बँकिंग वगैरे सगळं त्यासाठी लागणारी उपलब्धता सगळी जनता बँकेकडून आम्हाला मिळते. त्यांचं अतिशय छान सहकार्य मिळतं. त्यासाठी त्यांच्या असणाऱ्या योजना ते आम्हाला नीट समजून सांगतात. आमचे प्रश्न ते व्यवस्थित समजून घेऊन ते जेवढं फास्ट प्रोसेस करता येईल तेवढी प्रोसेस करून आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य देतात. आणि दुसरं गोष्ट म्हणजे की त्यांचं सहकार्य हे आम्हाला इतकं छान आहे अनेक वर्षांपासून की आमच्याही काही एफडीज तिथंच आहेत, आमचे जॉईंट अकाउंट्स आहेत, व्यवसायाच्या संदर्भातल्या असलेल्या अकाउंट्सही तिथे आहेत. आणि सर्वार्थाने सर्व बाजूने जनता सहकारी बँकेची सहकार्य हे अतिशय उत्तम आहे. त्यांच्या नावाप्रमाणेच ते आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य करतात. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जर बोलायचं म्हटलं, सगळ्या महिलांना माझ्या शुभेच्छा आहेत महिला दिनानिमित्त. पण मला अजून एक असं गोष्ट सांगायची आहे की साधारणतः सगळ्या महिलांनी, म्हणजे साधारण असं नाही, शिक्षित असू देत अशिक्षित असू देत, तरी ती एक महिला आहे. महिला ही पूर्ण कुटुंबाचं, राज्याचं, देशाचं विकसीकरण करू शकते. केव्हा? जेव्हा ती स्वतः सक्षम होईल तेव्हा. त्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्यातील जे काही कला, गुण, इतर काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्याचा उत्तम वापर करून छोटासा का होईना पण तुम्ही कुठेतरी व्यवसाय करायला चालू करा. त्यातून तुमची आर्थिक स्थिती पण उत्तम होईल. आणि त्या आर्थिक स्थितीसाठी तुम्हाला मी असं सांगेन की तुम्ही जनता सहकारी बँकेचं जर सहकार्य घेतलं तर त्यांच्याकडून लागणाऱ्या सूक्ष्म उद्योगासाठी, लघु उद्योगांसाठी ज्या काही त्यांच्या कर्ज योजना किंवा इतर काही बँकिंग योजना आहेत त्या तुम्ही तिथे समजून घेतल्यात तर तुम्हाला त्यांचं अतिशय चांगलं सहकार्य होईल आणि तुम्ही आर्थिक दृष्टीने चांगले सक्षम व्हाल असं माझं म्हणणं आहे. आणि त्यासाठी जनता सहकारी बँकेतील संपूर्ण महिला वर्ग, इतर स्टाफ, या संपूर्ण सगळ्या जनता सहकारी बँकेच्या शाखा आणि संपूर्ण बँकेच्या स्टाफला माझ्या शुभेच्छा. जनता बँकेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि 8 मार्च महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.